वसईमध्ये मुसळधार पाऊस सध्या पडत आहे आणि या पडणाऱ्या पावसामुळे वसई विरार नालासोपाऱ्याचं पूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। मी आता वसई पूर्वेच्या मिठागरामध्ये आहे। आपण बघू शकता मिठागराला पूर्णपणे पाण्याने वेढा टाकलेला आहे आणि मिठागरामध्ये जवळपास 100 लोकांची वस्ती आहे। पूर्ण नागरिक जे आहेत हे पाण्याखाली अडकलेले आहेत। आपण जर बघितलं जवळपास छोटे मोठे 400 नागरिक जे आहेत या मिठागरामध्ये आहेत। पूर्ण परिसराला जो आहे हे समुद्राचं स्वरूप आलेलं आहे। हा व्यक्ती जो आहे स्वतः मिठागरामधून आपल्याला इकडे बाहेर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। दादा काय सांगशील की बदली काय परिस्थिती आहे सध्या? सगळ्या घरांमध्ये पाणी भरलेलं आहे आणि पाणी खूपच आहे। किती लोक मध्ये राहतात आणि 100-150 घर आहेत गावामध्ये। ओके, लोक किती राहतात? प्रत्येक घरामध्ये आता लोक प्रत्येक घरामध्ये भरपूरच आहेत। ओके, परिवार असला म्हणजे माणसं असणं नाही। आणि इथं प्रशासन वगैरे कोणी आलं होतं का? तुम्हाला काय त्यांनी माहिती दिली का? अजूनपर्यंत तर आम्हाला असं काही अपडेट नाही माहिती। आतली काय परिस्थिती आहे सध्या? आतमध्ये तर सगळी माणसं आहेत, परिस्थिती गंभीर आहे। काय लोकांच्या घरात पाणी वगैरे गेले? हो, पाणी गेलेलं आहे। किती पाणी आहे? गुडघ्या एवढं तरी पाणी आहे। आता तुम्ही आलात ते किती पाण्यामधून बाहेर आलात? आता एवढा गळ्या एवढं पाणी आहे। ओके, बुडण्यासाठी तर थोडाच बाकी आहे। कोणी आजारी वगैरे आहेत किंवा प्रशासन पालिका महसूल कोणी आलंय? असू शकतील आता प्रत्येक घरामध्ये। इकडे महापालिकेवाले वगैरे कोणी आलते का? तुमच्या जेवणाची वगैरे कशी व्यवस्था आहे? कोण आलेला नाही आता जेवणाचं। तर आता प्रत्येक घरामध्ये तर काही लोक इथे तिथे सेटल होतात, म्हणजे आजूबाजूला ज्यांच्या घर उंच आहे त्या घरामध्ये जाऊन येतात। घरामध्ये किती पाणी आहे? घरामध्ये तर गुडघ्या एवढा पाणी आता ह्या साईडने चालू होते ना गाव, तर या साईडने बरेचसे 70-80 घर आहेत। त्या घरांमध्ये पाणी ऑलरेडी गेलेलं आहे। त्या साईडला थोडस उंच आहे तर त्या साईडचे लोक संपर्क होतोय सगळ्यांचा? संपर्क नाही होते ना, म्हणजे आजूबाजूला राहतात तर संपर्क होतो एकमेकांशी। परिस्थिती जर बघितली तर या पूर्ण कसं आभाळच फाटलंय की काय अशी वसईमध्ये परिस्थिती झालेली आहे। या मिठागरामध्ये जवळपास 100 कुटुंब राहतात आणि 100 कुटुंबामधले 400 लोक जे आहेत हे सध्या आतमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये गुडघ्याच्या वर पाणी साचलेलं आहे आणि त्यांना जर बाहेर निघायचं असेल तर जवळपास गळे इतक्या पाण्यामधून बाहेर निघावं लागत आहे। सध्या महापालिका प्रशासन असेल त्या पालिका तहसील असेल कोणीही त्यांच्या संपर्कात नाहीये असं त्या नागरिकांचं सुद्धा म्हणणं आहे। आता जर पावसाचा जोर जर असाच वाढत गेला तर निश्चितच या आतमधल्या मिठागरातल्या लोकांची दयनीय अवस्था होण्याची शक्यता सुद्धा आहे। त्यामुळे प्रशासन आता या लोकांची काय व्यवस्था करतं हेही पाहणं तेवढंच महत्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई मिठागर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।